तुमचा मूळ विषयाकडे लक्षच जाता कामा नये. आता हे सत्ताधारी असतील नाही तर विरोधी पक्ष असतील. मी त्याची एक यादीच वाचून दाखवली होती. आता एक आपल्या बदलापूरला एक बलात्काराचं, लहान मुलीवरचं बलात्काराचं प्रकरण झालं. आपल्याच लोकांनी बाहेर काढलं, ते नाही तर बाहेरच नसतं आलं. मग लगेच सगळे जण सुरू झाले या सरकारवरती टीका करण्यासाठी आणि ह्याच्यावरती की कसा बलात्कार कसे काय होतं. अहो, दरवर्षी गेले अनेक वर्ष सुरू आहे. दरवर्षी या महाराष्ट्रामध्ये साधारणपणे बलात्काराचं प्रमाण दरवर्षी 3-3 ते 4-4 हजार आहे. एक काय घेऊन बसलाय तुम्ही? आणि हा गव्हर्नमेंटचा आकडा सांगतोय मी, सरकारी आकडा सांगतोय मी. त्या दिवशी नागपूरच्या पत्रकार परिषदेमध्ये मी वाचून दाखवले ते आकडे सगळे. मग लगेच त्याच्यावर इलाज कोणी शोधायला तयार नाहीये. यांच्या सरकारमध्ये झालं की हे बोंब मारायला तयार, यांच्या सरकारमध्ये झालं की हे बोंब मारायला तयार. बलात्कार कसे थांबणार ते कसं कळणार आम्हाला? शाळांच्या विश्वासावरती लहान लहान मुली पाठवायच्या आणि त्याच्या नशिबी हे येणार. बरं, त्यांनाही कोणत्या प्रकारचं शासन नाही, त्यांनाही कोणत्या प्रकारची शिक्षा नाही, माहिती नाही. याचं कारण तुम्हाला फक्त भरकटवत राहायचं, भरकटवत. मागे तो एक विषय काढला होता, अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. या गोष्टीला साधारणपणे हे सरकार म्हणजे काँग्रेसचं सरकार ज्या वेळेला होतं त्यावेळेला तो आला होता विषय. त्यावेळेला हा एकमेव राज ठाकरे होता ज्यांनी सांगितलं होतं समुद्रामध्ये महाराजांचा पुतळा बांधू नका, त्याच्याऐवजी महाराजांचे जे गड किल्ले आहे ते दुरुस्त करा, ती खरी स्मारक आहेत. पुतळे खूप आहेत. आत्ताच सिंधुदुर्ग मधल्या आपल्या पुतळ्याचं, महाराजांच्या पुतळ्याचं काय झालं? बरं, हे मी तेव्हापासून समजून सांगत होतो. हे हा तर जमिनीवरचा पुतळा, तोही आमच्या लोकांना नीट बांधता येत नाही. हे तर समुद्रात बांधायला निघाले होते. कोणाच्या डोक्यातनं काय येईल आपल्याकडे माहितीच नाही.